नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की एकनाथ आता कोसळून जमिनीवर पडतो. त्याची तब्येत खूपच ढासळलेली असते. तेवढ्यात तिथे सावली आणि पारू येतात. सावलीकडे एकनाथ शेवटचं मागणं मागतो आणि म्हणतो, पोरी, एकच मागणे तुझ्याकडे शेवटचं, लग्नासाठी तयार हो. सावली सुद्धा म्हणते, हो बाबा, मी आहे लग्नासाठी तयार. आणि आता तिला पारूने सुद्धा समजावलेलं असतं. सावली आणि सारंगचं आता लग्न लावण्यात येतं. पारू त्यांची लग्न गाठ बांधते. सारंग आता सावलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो. लग्नाचे सगळे विधी पार पाडण्यात येतात. दोघं जण एकमेकांच्या साथीने सात फेरी सुद्धा घेत असतात. इकडे तिलोत्तमा आपल्या मुलाच्या म्हणजे सारंगच्या सुखी आयुष्यासाठी, त्याच्या लग्नात काही अडचण येऊ नये यासाठी पूजा करत असते. आणि ह्या दोघांचं लग्न आता पार पडलेलं असतं. शेवटी जगन्नाथने त्याचं स्वप्न पूर्णच केलेलं असतं. आणि सावलीचं सुद्धा आता नशीब बदलणार असतं. सावलीच्या आयुष्यात आता काय होणार हे बघण्यासारखं असणार आहे. तिलोत्तमाने तर तिला नेहमी सांगितलेलं असतं की माझ्या मुलाच्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही, आणि तिला धमकीच दिलेली असते जणू. पण आता ह्याच मुलीबरोबर त्यांच्या मुलाचं लग्न झालेलं असतं. तर मग तिलोत्तमा आता काय करणार आणि या सगळ्यांवरती तिची काय प्रतिक्रिया असणार आहे? सावलीला सारंग बरोबर बघून, त्याची बायको झालेलं बघून तिला काय वाटेल? हे सगळं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.